स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड हे दोन कार्ड तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता याची पूर्ण प्रोसिजर आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड ऑरेंज कलरचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार मिळतो. सोबत ब्लू कलरमध्ये जे आभा कार्ड आहे, यामध्ये तुमचं आरोग्याची संपूर्ण माहिती जी आहे ती सेव्ह राहते. हे तुमचं हेल्थ कार्ड आहे आणि हे जे आहे ऑरेंज कलरमध्ये हे तुमचं 5 लाखापर्यंत मोफत उपचार करणारी कार्ड आहे. तर हे कार्ड तुम्ही कशाप्रकारे डाउनलोड करू शकता, याची प्रोसिजर आपण आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला Google व Chromeवर सर्च करायचं आहे आभा कार्ड. आभा कार्डची ही फर्स्ट वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. क्रिएट आभा नंबरचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. आभा नंबर तुम्हाला आधार युजिंग या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे येऊन तुमचा आधार नंबर जो आहे तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर खाली येऊन आय ॲग्री या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि हा कॅप्चा तुम्हाला सॉल्व्ह करून नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला लिंक असलेल्या नंबरवर एक ओ-टी-पी गेला आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर खाली एंटर करायचा आहे. आणि नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे तुमचं आभा कार्ड जे आहे ते आलं आहे. तुम्ही इथून डाउनलोड आभा कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून तुमचं आभा कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता. तुमचं आभा कार्ड जे आहे ते डाउनलोड झालं आहे. आता आपण पाहूया आयुष्यमान भारत कार्ड, ज्यामध्ये 5 लाखाचा मोफत उपचार आहे. हे कार्ड कसं डाउनलोड करायचं? त्यासाठी तुम्हाला Googleवर beneficiary.nha.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही वेबसाईट जी आहे इथे एंटर केली आहे. इथून तुम्हाला बेनिफिशियरी ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कॅप्चा तुम्हाला ते एंटर करायचा आहे. AW4. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. व्हेरिफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक ओ-टी-पी गेला आहे तुमच्या आधारला लिंक असलेल्या नंबरवर. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्ही इथे तुमचा कॅप्चा एंटर करायचा तुम्हाला आणि लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पोर्टल ओपन झालं आहे. इथे तुम्हाला PMJAY या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सिलेक्टमध्ये तुमचा महाराष्ट्र घ्यायचा आहे. सब स्कीममध्ये तुमचं PMJAY डिस्ट्रिक्ट, तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. सर्च बाय आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आधार नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. कॅप्चामध्ये तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये जे भारत कार्ड आहे, त्या सर्वांच्या आयुष्यमान कार्डचा रेकॉर्ड तुम्हाला दिसतो. इथे जे व्हेरिफाईड नावाचा ऑप्शन आहे, यांचं के-वाय-सी झालेलं आहे आणि ज्यांचा के-वाय-सी व्हायचा आहे, त्यांचं इथे आयडेंटिफाईड असं ऑप्शन आलेलं आहे. तर आपण ज्यांचं के-वाय-सी झालेले आहे, त्यांचं कार्ड आपण डाउनलोड करूया. डाउनलोड कार्डवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय या आधार नंबरवर क्लिक करायचं आहे. येस आणि अलाऊ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 2 ओ-टी-पी जाणार आहेत. दोन्ही ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचे आहे. दोन्ही ओ-टी-पी जे आहे व्हेरिफाय झाले आहे. आता ऑथेंटिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे आधार नंबरवर क्लिक करायचं आहे. आधार ओ-टी-पी व्हेरिफाय. येस आणि अलाऊ. मित्रांनो, ओ-टी-पी टाकल्यानंतर तुमच्यासमोर कार्ड व्ह्यूचं ऑप्शन आलं आहे आणि इथे डाउनलोड कार्डचं ऑप्शन आलं आहे. हे कार्ड जे आहे तुमचं इथे डाउनलोड झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते घरबसल्या डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओवर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.